मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण शक्तीपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका. महाराष्ट्रातील नागपूर ते रत्नागिरी म्हणजेच विदर्भ ते कोकण जोडणारा शक्तीपीठ महामार्ग सध्या सरकारच्या अजेंड्यावर आहे. मात्र सोलापूर आणि सांगलीतील काही शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केलेला असून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं आहे आणि या आंदोलनास विरोधी आमदारांनी भेट देऊन त्यांची बाजू जाणून घेतली. त्यानंतर विधिमंडळ सभागृहात देखील या महामार्गासंदर्भाने चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार बंटी पाटील, आमदार जयंत पाटील यांनी संदर्भाने शेतकऱ्यांची बाजू मांडत विरोध दर्शवल्याचं पाहायला मिळालंय. आम्ही शक्तीपीठ महामार्ग आंदोलनाला आता जाऊन भेट दिली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मार्ग होऊ देणार नाही अशी घोषणा केली. त्यावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विरोधकांच्या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शक्तीपीठ महामार्गासंदर्भाने भूमिका स्पष्ट केली. शासनाची भूमिका स्पष्ट आहे. शक्तीपीठ महामार्ग हा रस्ता करायचा आहे, मात्र लादायचा नाही. बंटी पाटील आणि मुश्रीफ यांच्यासोबत कोल्हापूर एअरपोर्टला शेतकरी प्रतीक्षा करत होते, तेव्हा शेतकरी या मार्गाला विरोध करत नसून सह्यांचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे. शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्याच्या जिल्ह्याचं चित्र बदलणारा आहे. शेतकऱ्यांना हा मार्ग हवा आहे, हा अट्टास नाही. समृद्धी महामार्गाने 12 जिल्ह्यातील जीवन बदललं, तसं या महामार्गाने देखील जीवन बदलणार आहे. आज जसा मोर्चा आला त्याच्या तिप्पट कार्यक्रम हा मार्ग व्हावा यासाठी होणार आहे. ज्या गावांमध्ये सभा झाल्या त्या गावात शेतकऱ्यांनी पैसे दिले आहे, शेतकऱ्यांना जमिनीच्या 5 पट भाव दिलेला आहे. त्यामध्ये विरोधकांनी देखील मदत करावी अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली आहे. सभापती महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने स्पष्टपणे बाजू मांडलेली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणात देखील सरकारची भूमिका आलेली. सभापती महोदय, मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं एवढंच आहे की नागपूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी एक्झिस्टन्स आहे. हा महामार्ग जो जोडला जाणार आहे, आपण म्हणतो त्याला जोडणारे अनेक रस्ते आहेत की जे नागपूर रत्नागिरी हायवेला आपण जोडू शकतो. मोपाचा उल्लेख केला. ऑलरेडी आजरा मार्गे, संकेश्वर मार्गे रोड आता 4 लेनिंग झालेला आहे, ज्यामुळे मोपाला आता 2-2.5 तासात आम्ही कोल्हापुरातनं पोहोचू शकतो. आमचं म्हणणं यातलं काय की आता कोल्हापूर असू दे, सोलापूरवाल्यांनी रत्नागिरी या नागपूर रस्त्याला जमिनी दिल्याच, सांगोल्यातल्या लोकांनी दिल्या जमिनी, पुढं धाराशिव मध्ये लोकांनी जमिनी दिल्या, नांदेडवरून येणारा रस्ता तुळजापूरला चांगला झालेला आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी सभापतीमध्ये विनंती आहे की थोडा सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी ठेवावा अशी आमची विनंती आहे. त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्यांचा माझं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं आहे सकारात्मक लादायचा नाहीये प्रोजेक्ट, त्यामुळे बैठकीला आपल्याला इन्व्हाइट केलंच आहे. आज महाराष्ट्रातले सगळे शेतकरी तिथं आलेले आहेत. कदाचित संख्या कमी असं पोलिसांचा रिपोर्ट येतो असतो मला माहित आहे, त्यामुळं आला असेल. तर माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना की तुम्ही चर्चेला बोलवा. आता ते 5-50 लोकांना आज जर तुम्ही वेळ दिली, तुम्ही त्यांच्या भावना ऐकून घ्या. एकच बाजू तुमच्यापर्यंत येते. 1000 लोकांच्या सह्या खरंच दिल्या असतील ना सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, ती आपण सभागृहात बोललेला, त्यामुळे ती कागद आम्हाला द्या. कारण की ज्यांनी दिलं म्हणतात त्यांनी पहिला विरोध त्यांनी नोंदवलेला आहे. जी आज पुढे त्यांनी पहिला विरोध ज्यावेळी नोटिफिकेशन निघालं त्यावेळी त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे आपला गैरसमज यात नव्हता असं माझं प्रामाणिक मत आहे. एक्झिस्टिंग रस्त्याला जोडणारे अनेक रस्ते आपण करू शकतो. 86,000 कोटी वसूल करायचे झाले तर दरवर्षी 3,000 कोटी आणि 60 लाख वाहने या रस्त्यावर जावे लागतील. माझी विनंती आपल्याला की याचा फेरविचार आपण करावा. नागपूर मुंबई रस्ता नव्हता का, पण तरी आपण ग्रीनफील्ड वे का केला? कारण ग्रीनफील्ड ऍक्सेस कंट्रोल रोड केल्यामुळे जे एरिया हे जुळलेले नसतात ते ओपन अप होतात. आता उदाहरणादाखल विदर्भातला सगळ्यात दुर्लक्षित जिल्हा कुठला होता? वाशिम. इकडची कनेक्टिव्हिटी नाही, इकडची कनेक्टिव्हिटी. आता सगळ्यात मेन जिल्हा कुठला? वाशिम. 2 तासात नागपूर, 4 तासात मुंबई. हे परिवर्तन आहे. त्याच्यामुळे आपण दिल्ली मुंबई नवीन ग्रीनफील्ड का केला? इतके वर्ष दिल्ली मुंबई हायवे आहे तरी नवीन ग्रीनफील्ड केल्यामुळे सगळा जो भाग दुर्लक्षित होता तो भाग त्याच्यामुळे जोडला जातो. आपल्याला माहिती आहे, आपण माझ्यापेक्षा जास्त जग फिरलेला आहात, आपल्याला कल्पना आहे की रस्ते ही विकासाची कुंजी आहे. तुम्हाला माहिती आहे अमेरिकन प्रेसिडेंटचं वाक्य आहे की अमेरिकन रोड्स आर गुड नॉट बिकॉज अमेरिका इज रिच but America is rich because American roads are good. आणि म्हणून रस्ते ही आणि हा आपण एक लक्षात घ्या की समृद्धी आणि शक्तीपीठ
आणि तिसरा जो आपण एक कोकण महामार्ग बनवणार आहे, या 3 मुळे आपला महाराष्ट्र इंटिग्रेट होणार आहे. या 3 मुळे आपण सप्लाय चेनचा भाग बनणार आहोत. या 3 मुळे आपल्याला जॉग्राफिकल ऍडव्हान्टेज, जिथे पोर्ट नाही त्याला पोर्टलेट ऍडव्हान्टेज मिळणार आहे, जिथे इंटरलँड नाही त्याला इंटरलँड ऍडव्हान्टेज मिळणार आहे. त्यामुळे हे केवळ कोणाच्या तरी सुपीक डोक्यात आलं आणि कल्पना केली असं नाहीये, तर याला अतिशय नीट विचार करून हे जाळं तयार केलेलं आहे. म्हणून मी आपलं म्हणणं समजून घेईल, आपण माझं म्हणणं समजून घ्या, पण आपण हा प्रयत्न करूया की महाराष्ट्राच्या हिताकरता आपल्याला हा रस्ता करायचा आहे आणि त्यातनं आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.